काय झालं साहेब, काही अडचण आहे का? या घरात काय कमी प्रॉब्लेम्स आहेत, ते कधी संपणारच नाहीयेत. परशु शेठनं पुन्हा काय केलं? दुसरं आहे कोण या घरात मला मनस्ताप देणार? कधी कधी वाटतं माझ्या सहनशक्तीचा आता अंत होईल. साहेब, जर पाणी एवढं डोक्यावरून जात असेल तर परशु शेठचा बंदोबस्त आपल्या पद्धतीने करायचा. मग सुमित्राचं काय, जीवचं काय? साहेब, काही निर्णय मनावर दगड ठेवूनच घ्यावे लागतात. बघू नंतर. सुगंधा गावाला गेली आहे. तुला कसं कळलं? तिचा फोन आला होता मला, तिनेच सांगितलं. अगं मग तिला इथे घेऊन नाही का यायचंस? जाऊन गेली कुठे तर रमावतीला. तिथे तोंडाला तोंड लागणारच. ज्याची भीती होती तेच झालं नेमकं. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल धन्यवाद. मोकळवार असं बोलून मला लाजवू नका. हे इलेक्शन आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी राजीनामा दिला हे विसरू शकत नाही मी. साहेब, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने गडचिरोलीत यायची तयारी दाखवली हेच आमच्यासाठी खूप आहे. अहो, कित्येक नेते इथे यायलाही तयार नसतात. मुकलवार, मी तुम्हाला कधीही परका मानलाच नाही. बरं सांगा, तिथली तयारी कशी चालू आहे? साहेब, तुम्ही धीर दिल्यापासून चांगलीच चालू आहे. कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत. हो, सामान्य नागरिकांचाही सहभाग होतोय. मला सुद्धा तेच पाहिजे होतं मुकलवार. फक्त आपलेच कार्यकर्ते सभेला आले तर काय फायदा, कारण ती शेवटी आपलीच मत आहेत. साहेब, हे आपले महत्वाचे कार्यकर्ते. आता सगळा भार यांच्या खांद्यावर आहे. ही कोण? गप्प गप्पच असते का कधी तिच्या तोंडातून शब्दही बाहेर पडतात? ही नंदिनी गडचिरोली पासून दूरवरच्या खेड्यातली आहे. राजकारणात काय स्वप्न घेऊन आली आहेस? मी स्वप्न पाहत नाही साहेब. अशा लोकांना संधी असते पुढे काहीतरी करून दाखवण्याची. जानकी, हॅलो, काय ग? त्यांना चक्कर आली बहुतेक. पाणी आणायचं. पाणी आणा. अमृता, 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 उठ. अमृता, अमृता. काळजी करण्याचं काही कारण नाही, ती होईल बरी. अरे पण काय झालं काय एकदम अमृताला? काही नाही, लो ब्लड प्रेशरमुळे चक्कर आली होती, पण बरं वाटेल आता. ही कोण? मी नंदिनी, गडचिरोलीहून आलीये. तिथे साहेबांच्या पक्षाचं काम बघते. हे चाटण तू तयार केलंस? काय मग दनी, काय म्हणताय? विसरला नाहीत ना मला? ना तू जिवंत आहे? मला वाटलं मेली बिली की काय? अहो दनी, तुमच्याशी लगीन करायचंय मला. तुमच्या नावचं डोरलं गळ्यात बांधल्याशिवाय मरणार पण नाही हो मी. लगीन करणार माझ्याशी? तोंड बघ जाऊन आरशात. नालायक कुठली, अजिबात येऊ नको इकडे पुन्हा, कळलं काय? अशी बरी सोडून तुम्हाला? काय म्हणली? येणार आहे मी दिवाळीत, वाट बघा माझी. हे बघ, मी हे सगळं बाळासाठी म्हणतोय. बाबा, मी कसं काही होऊ देईन या बाळाला. माझ्या आर्यांची ही एकच तर आठवण आहे. सॉरी, मी माझ्या आर्यांची असं म्हणाले. बाबा, कसाही असला तरी मी खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर. झोपले ही, आत्ता हिला संपव, आत्ताच्या आत्ता. अरे विचार कसला करतो? हीच वेळ आहे, मेली तर तो नरशा काय नाही बोलणार. विलक्षण मध्ये अडकलाय तो, केसाला बी धक्का लागणार नाही आपल्या.